पाहिजे। आज शहापूरमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होतो, या आनंदोत्सवात तुम्ही सहभागी झालात, काय सांगाल? शहापूर तालुक्याच्या आदिवासी कमिटीच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाच्या या रॅलीचं आयोजन होत आहे। निश्चितपणाने सगळ्यात आधी मी तमाम आमच्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज आदिवासी बांधव हा जल जंगल जमीन फक्त ह्याचं संरक्षण करणारा राहिला नाही, तर आदिवासी बांधवांनी इतकी प्रगती केलेली आहे की देशाच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये फार मोठं योगदान हे आदिवासी बांधवांनी दिलेलं आहे। आज देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी आमची भगिनी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती म्हणून बसलेले आहेत। ह्या फक्त आपल्या देशाला नाही तर सगळ्या जगाला गौरव वाटावा अशा प्रकारची ही निश्चितपणाने घटना आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आदिवासी बांधवांना, आदिवासी तरुणांना, तरुणींना व्यापक संधी उपलब्ध व्हावी म्हणून आदिवासी बांधवांना या जागतिक दिनाच्या दिवशी संकल्प करण्यासाठी मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये असलेल्या अनेक संधीचा उपयोग घेऊन सर्व क्षेत्रामध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारी आदिवासी बांधवांची मुलं ही तयार व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आमच्या सगळ्या तरुणांनी संकल्प करावा या आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा माझा शपथविधी झाला होता, त्यांच्या आशीर्वादाने मी जेव्हा मंत्री झालो होतो त्यावेळेला कधी नव्हे कुठल्याच सरकारमध्ये जेवढे आदिवासी मंत्री नव्हते ते मंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये 11 आदिवासी मंत्री मोदीजींनी एकाच वेळेला एकाच सरकारमध्ये करण्याचा रेकॉर्ड मोदीजींच्या कालखंडात झाला होता। याचा अर्थ आदिवासी बांधवांना देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्या माध्यमातून काम करून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न मोदीजींनी निश्चितपणाने राज्यामध्येही देवेंद्रजी सतत आदिवासी समाजाला पुढे आणण्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणून योगदान देत आहेत। निश्चितपणाने ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन आदिवासी बांधवांनी आज जागतिक दिनाच्या दिवशी संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये सर्व क्षेत्र आमच्या आदिवासी बांधवांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते व्यापून टाकतील अशा प्रकारचं काम त्यांच्या हातून व्हावं आहे। त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। परत एकदा आपल्या माध्यमातून तमाम आमच्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो।